उत्तर प्रदेशमधल्या लखनौमध्ये एक धक्कादायक घटना आज घडली। दुचाकीवरून एक जोडपं जात होतं आणि यावेळेस या दुचाकीवरच्या एका महिलेची छेड काढण्यात आली। ज्या दुचाकीवरून हे जोडपं जात होतं ती दुचाकी ओढण्याचाही प्रयत्न करण्यात आला। काही टवाळखोरांनी या पाण्यातून येणाऱ्या जाणाऱ्या अनेकांना त्रास दिला। या संपूर्ण घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही दखल घेतली आहे आणि या टवाळखोरांना बुलेट ट्रेन चालवा असा इशारा दिलाय। नेमकं काय घडलंय उत्तर प्रदेशमध्ये पाहूयात। मंडळी, ही बघा उत्तर प्रदेशातली माकडं। एक दोन नव्हे तर शेकड्यानं आहेत, शेकड्यानं। उत्तर प्रदेशमधल्या गोमती नगरच्या पुरात या माकडांनी उच्छाद घातला होता। ताज हॉटेल समोरच्या रस्त्यावर जमलेल्या पाण्यात या माकडांनी ठाण मांडलं आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला भिजवणं इतकाच त्यांचा कार्यक्रम सुरू होता। या महाभागांना माकडं म्हणणं हा खरं तर माकडांचा अपमानच आहे, पण त्यांची कृत्यच तशी होती। आता हेच बघा ना, एक जोडपं शांतपणे या पाण्यातून वाट काढत होतं, तर या माकडांनी त्यांच्यावर चहू बाजूनं पाण्याचा वर्षाव करायला सुरुवात केली। जोडपं तरीही वाट काढत होतं। कदाचित हेच त्या माकडांना पाहवलं नाही आणि त्यांनी या दोघांना चक्क पाण्यात गाडी सकट पाडली। आता ही दृश्य बघा। याच पाण्यातून आणखी एक बिचारा वाट काढत काढत आपल्या मार्गाने चालला होता, तर त्याच्याही गाडीला धक्का देत या माकडांनी त्याला भिजवून टाकलं। ही माकडं इथवरच थांबली नाही, तर या माकडांनी चारचाकी गाड्यांनाही सोडलं नाही। रस्त्यावर पाणी असल्यानं अनेक चालकांनी गाडी लॉक केली नव्हती। त्याचाच फायदा घेत या माकडांनी चालत्या गाड्यांचा दरवाजा उघडला आणि त्यात पाण्याचा वर्षाव केला। काही वाहन चालकांनी प्रसंगावधान दाखवत गाड्या लॉक केल्या, तरीही ही माकडं या गाड्यांचे दरवाजे जबरदस्तीनं उघडण्याचा प्रयत्न करत होती। त्यातली काही माणसं नोकरीसाठी कामावर जाणारी होती। तिथं काही गर्भवती महिलाही असू शकतात, याचा साधा विचारही या माकडांनी केला नाही। सुमारे 4 तास ही माकडं या रस्त्यावर धिंगाणा घालत होती। अखेर गोमती नगरच्या पोलिसांना जाग आली आणि त्यांनी या माकडांना हुसकवण्यासाठी पोलिसांची तुकडी पाठवली आणि मग एक एक माकड पकडून त्यांचे पार्श्वभाग लाले लाल केले आणि जवळपास 16 माकडं पिंजऱ्यात बंद केली। थाना गोमती नगर के अंदर सुसंगत धाराओं के अंदर मुकदमा पंजीकृत कराया गया। समस्त सीसीटीवी फुटेजेस को अवलोकित किया गया और उसके अलावा जो है 5 टीमों का गठन किया गया और जिसके तहत में 4 अभियुक्तों की गिरफ्तारी अब तक हो चुकी है और इसके अलावा 10 ऐसे अन्य अभियुक्त हैं जिनके नाम और एड्रेस हमारे को पता लग चुके हैं और इसके दौरान जो है अभी हम उनके गिरफ्तारी का प्रयास जारी है और उनकी गिरफ्तारी भी बहुत जल्दी इसमें हो जाएगी। खरं तर या माकडांच्या उच्छादाची माहिती पोलिसांना आधी दिली होती, पण गोमती नगरचे पोलीस झोपा काढत राहिले आणि माकडं आणखीनच चेकाळली। अखेर व्हिडिओ व्हायरल झाले आणि मग कुठे पोलीस जागे झाले। इस पूरे घटनाक्रम में लापरवाही बरतने पर एसएचओ गोमती नगर को और चौकी प्रभारी को और समस्त चौकी के में जितने भी कर्मचारी थे उनको तत्काल प्रभाव से निलंबित कर दिया गया और उनके खिलाफ में विभागीय कार्रवाई जो है इनिशिएट कर दी गई है और इसमें जो है सीनियर लेवल पे जो डीसीपी ईस्ट है और एडिशनल डीसीपी ईस्ट है और एसीपी गोमती नगर है, उनको तत्काल प्रभाव से वहां से हटा दिया गया है। या माकडांच्या उच्छादाचे पडसाद उत्तर प्रदेशच्या विधानसभेतही पडले। मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या माकडांच्या बंदोबस्ताची तयारी केल्याचं सांगितलं। इस घटना को हमने गंभीरता से लिया है और गंभीरता से लेने का परिणाम है पूरी चौकी को सस्पेंड किया है, इंस्पेक्टर को सस्पेंड किया है, डिप्टी एसपी, एडिशनल एसपी और डीसीपी, इन सब को वहां से चेंज करके इनके खिलाफ भी कार्रवाई हमने प्रारंभ की। आता फक्त इच्छा एकच आहे, पिंजऱ्यात टाकलेल्या या माकडांना पिंजऱ्यातच ठेवून त्यांच्यावर चहू बाजूनं पाण्याचा इतका मारा करा की साचलेलं पाणी कधी काळी दिसलं
की त्यांना पार्श्वभागावर पडलेल्या लाठ्या काठ्यांची आठवण झाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.